एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. वेअर डू यू थिंक द टॉलेस्ट स्टॅच्यू इन द वर्ल्ड? अमेरिका, लंडन की फ्रान्स? इट इज इन इंडिया. वेलकम टू स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी अहमदाबाद आणि वडोदरा ह्यापासून काहीच तासांच्या अंतरावरती स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. म्हणजे सध्या हे केवडिया या ठिकाणी आहे, ज्याचं नुकतंच नामकरण झालेलं आहे एकता नगर म्हणून. गाडी पार्क करण्यासाठी या ठिकाणी 50 रुपये पे केल्यानंतर आम्ही तिकीट काउंटरला जाऊन तिकीट्स काढले. आता या ठिकाणी तिकीट्स म्हटल्यानंतर खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. या ठिकाणी आपण 380 रुपयाचं तिकीट्स काढलेलं आहे, ज्या तिकीटमध्ये इन्क्लूड आहे आपण चेस्टपर्यंत जाऊ शकतो. स्टॅच्यूच्या स्टार्टिंग प्राईस तिकीटची आहे 150 रुपये. लहान मुलांचे 90 रुपये घेतले जातात आणि एकदम हायेस्ट प्राईस आहे 1500 रुपये. तर आपल्याला तिकीटमध्ये इन्क्लूड असतं ही AC बस, ज्याची प्राईस त्यांनी ऑलरेडी कट केलेली असते. 30 रुपये आहेत पर पर्सन. तर आता आपल्याला हे पिकअप आणि ड्रॉप स्टॅच्यूपर्यंत करत असते. तर एक नंबर आहे बघा, एकदम मस्त असं. आता आपण पाहत आहोत फायनली द वर्ल्ड लार्जेस्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि बघल्यानंतर एक वेगळी जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना, ती फक्त आपण व्हिडिओमधून नाही पाहू शकत, इथे येऊनच आपल्याला फील करायला म्हणजे पाहिजे. खरं तर तुम्ही जर महाराष्ट्रावरून येत असाल, मुंबई, कोल्हापूर, पुणे, तर तुम्हाला सुरत हायवेवरून केवडियाला यायचं आहे आणि त्या ठिकाणीच हे स्टॅच्यू आहे. इथे येण्यासाठी ट्रेन, फ्लाईट सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. फ्लाईट तुम्हाला वडोदरापर्यंत किंवा सुरतपर्यंत मिळेल. त्यानंतर तुम्हाला एकतानगरला यायचं आहे. तर मंडळी फायनली आता आपण पोहोचलो आहोत आतमध्ये. सिक्युरिटी चेकिंग केल्यानंतर आपण आता आत एंट्री केलेली आहे. आतमध्ये खाण्यापिण्याच्या कुठल्याही गोष्टी नेणं अलाव नाही आहे, तर त्यामुळे आपण त्याची काळजी घ्यावी. आतमध्ये त्यांचं स्पेशल कॅन्टीनसुद्धा आहे, तिथे जाऊन आपण खाऊ पिऊ शकतो. स्वातंत्र्य भारताचे पहिले होम मिनिस्टर म्हणजेच गृहमंत्री, त्यांना आयरन मॅन ऑफ इंडिया देखील म्हटलं जातं. सरदार वल्लभभाई पटेल या स्टॅच्यूची जी हाईट आहे ती 597 फीट अशी आहे. नर्मदा नदीच्या साधू बेटाजवळ हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी सकाळी 8 वाजता ओपन होतं, संध्याकाळी 6 पर्यंत असतं. 6 नंतर इथे लाईट शो, लेझर च्या माध्यमातून दाखवण्यात येतं. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याजवळ जाण्याची परवानगी नसते 6 नंतर आणि सोमवारी हे ठिकाण बंद असतं. स्टॅच्यू ऑफ युनिटीला जर तुम्ही येणार असाल तर एक दिवस पूर्णतः वेळ काढून येणे आणि त्याचबरोबर ह्यातले जे तिकीट्स आहेत त्या 3 सेक्शनमध्ये डिवायडेड आहे. तिकीटचा बेसिक लेवल आहे 150 रुपीज, ज्यामध्ये तुम्ही एक्झिबिशनला जाऊ शकता, व्ह्यूविंग गॅलरीला जाऊ शकता त्या ठिकाणी, आणि इन द सेम प्राईस तुम्ही स्टॅच्यूच्या फीट लेवलपर्यंत सुद्धा जाऊ शकता. नेक्स्ट तिकीट आहे 380 रुपीज. त्या प्राईस फेअरमध्ये तुम्ही सरदार वल्लभभाई पटेलच्या चेस्ट लेवलपर्यंत जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही नर्मदा रिव्हरचा सुंदर व्ह्यू पाहू शकता. जर तुम्हाला VIP एंट्री पाहिजे असेल सो गेट रेडी विथ द 1030 रुपीज. स्मारक हे अतिशय उंच असल्यामुळे 150 रुपयाच्या प्राईजमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला हे ते फीट लेवलपर्यंत म्हणजे पायाजवळपर्यंत जायला मिळते. वरती आल्यानंतर आपली हाईट एका मुंगी एवढी अशी जाणवते आणि अक्षरशः एक वेगळ्या लेवलचं प्राऊड फिलिंग येतं की आपल्या भारतामध्ये सर्वात मोठं उंच रिस्पेक्टेड सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक बांधण्यात आलेलं आहे. वरती फिरून आल्यानंतर आता आम्ही खाली आलेलो आहोत एक्झिबिशन हॉलमध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांची सगळी संपूर्ण हिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
आता तुम्ही हे जे फेस बघत आहात, कारण की आपण त्यांचं सगळं बघू शकतो, चेस्ट लेवलपर्यंत जाणार आहोत, परंतु आपल्याला फेस पाहायला मिळत नाही. तर इथे एक डेमो ठेवलेला आहे, परंतु ह्याच्यापेक्षा 5 पटीने मोठं त्यांचं ॲक्च्युअलमध्ये स्टॅच्यूमध्ये असलेलं फेस आहे. आता आपण त्यांच्या दोन्ही पायाच्या मधनं एक लिफ्ट जाते, तिथनं वरती आलेलो आहोत चेस्ट लेवलला. 38 सेकंडमध्ये ही चेस्ट लेवलपर्यंत आपल्याला खालून वरपर्यंत लिफ्ट घेऊन येते. म्हणजे किती जबरदस्त टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरण्यात आलेली तुम्ही पाहू शकता. आणि सुंदर असा नर्मदा रिव्हरचा व्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या स्टॅच्यूची जी हाईट आहे 182 मीटर आहे. ह्याचं कारण एकच आहे की गुजरातची जी विधानसभाचे सीट्स आहे ते 182 आहे, त्यामुळे या स्टॅच्यूची हाईट देखील 182 मीटर आहे. आणि सरदार सरोवर हे डॅम बनवण्याचं सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचं खूप मोठं स्वप्न होतं, परंतु 1950 त्यावेळी ते निधन पावले आणि त्यामुळे हे स्वप्न त्यांचं अपूर्ण. नंतर का असेना त्यांचं स्वप्न हे पूर्ण झालं आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून हे सरोवर डॅम बांधण्यात आलं. आणि स्टॅच्यूचं जे फेसिंग आहे त्या डॅमच्या साईडनी आहे, म्हणजे त्यांच्या डोळ्यांनी ते आता बघत आहे. तर आपण बाहेरून स्टॅच्यू बघितला, परंतु आतमधून किती जबरदस्त बिल्ड क्वालिटी आहे तुम्ही पाहू शकता. किती जबरदस्त काम करण्यात आलेलं आहे. ही व्ह्यूविंग गॅलरी आहे, तुम्ही पाहू शकता. जबरदस्त असा आउटसाईडचं सीन आपण त्यांच्या चेस्ट लेवलवरून बघत आहोत. परंतु एवढंच नाही तर तुम्ही पाहू शकता इथे एकदम असं त्यांनी जे आर्किटेक्टनी काम केलेलं आहे. प्रत्येक फ्लोअरवरती जाऊन तिथे त्यांचे जे वर्कर्स आहेत ते तिथला मेंटेनन्स बघत असतात आणि जबरदस्त जे काही लोखंड त्यांनी वापरलेलं आणि सगळ्याच गोष्टी एक नंबर आहे. आता सध्या आपण स्टॅच्यूच्या आतमध्ये आहोत आणि एक वेगळीच लेवलची जी प्राऊड फील होत आहे ना, एकदम मस्त वाटते. ये कितना सेकंड में ऊपर आया था? 38 सेकंड में. अच्छा, नीचे से ऊपर तक चेस्ट. ओके. 93 मध्ये. आपण स्वतः हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधून बिलॉंग करतो, तर इथे फीडबॅक देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. फीडबॅक दिल्यानंतर आम्ही पूर्ण एक्झिबिशन हॉल बघितला. त्यांच्या आयुष्यावरती इथे मूवीसुद्धा एक 10 ते 15 मिनटाची मूवी दाखवण्यात येते फ्री ऑफ कॉस्ट मुलांसाठी. त्याचबरोबर नर्मदा रिव्हरची स्थापना आणि डॅम वगैरे कसं बांधण्यात आलं हे सगळं मूवीद्वारे दाखवण्यात येतं. या ठिकाणी आपल्याला कुठले पक्षी, कुठले रानफळ आणि काय प्राणी पाहायला मिळतील ह्या जंगलामध्ये हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे. प्राणी देखील इथे आहे. अभयारण्य मोठं आहे या ठिकाणचं. आपण जंगल सफारी वगैरे या ठिकाणी करू शकतो. म्हणून जर तुम्ही कधी येणार असाल इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर हमखास 2 दिवस काढून या. भरपूर आहे फिरण्यासारखं. आमच्याकडे एवढा वेळ नव्हता, आम्हाला दुसऱ्या प्रवासाला जायचं होतं म्हणून आम्ही लगेच निघालो. आणि आता आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाहेर पडल्यानंतर ही अशी बस असते फ्री ऑफ कॉस्ट, ही आपल्याला पार्किंगपर्यंत सोडते. प्यायचं पाणी वगैरे इथे फ्री आहे, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. खायलासुद्धा मिळतं, पण ते आपल्याला चार्ज करून घ्यायला लागतं. तर आय होप मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लवकर व्हिजिट करा.